प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून 8 तास खरं तर चौकशी झाल्याची माहिती आहे। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकरांसह कुटुंबाच्या नावावर 4 खाती असल्याचे उघड झाले। खात्यातून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार करण्यात आलाय। समता पतसंस्थेत अनेक खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याची माहिती आहे। जे खाता आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आले, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। कागदपत्र बनावट, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। बंधू अशोक खरात प्रकरणात कराडच्या निवासस्थानी आयकर विभागाची संयुक्त कारवाई पाहायला मिळाली आहे। तृप्तबाला निवासस्थानाची झाडाझडती सुरू आहे। तब्बल 6 तासांपासून तपास सुरू असल्याची माहिती। या प्रकरणात महिला अधिकाऱ्याचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे। बंधू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 14 दिवसांच्या खरात न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती समोर येते। खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। खरातचा पाय आणखी खोला जाण्याची शक्यता आहे। खरातचा 4थ्या गुन्ह्यात एसआयटी कडे ताबा पाहायला मिळतोय। 4थ्या गुन्ह्यात खरातचा ताबा देण्याची एसआयटीची मागणी मंजूर झाली आहे। सुरुवातीला अशोक खरात याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येईल। त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि मग एसआयटी कडे ताबा दिला जाणार आहे। अशोक खरात याला आजच नाशिक रोड कारागृहातून ताब्यात घेऊन 4थ्या गुन्ह्याप्रकरणी उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। शिर्डीच्या राहता समता पतसंस्थेमध्ये ईडीचा छापा आहे। बंधू अशोक खरातची 100हून अधिक खाती समता पतसंस्थेत असल्याची माहिती। 60 कोटींहून अधिक गैरव्यवहार या पतसंस्थेकडून करण्यात आलेत। 100 खाती वेगवेगळ्या खातेदारांच्या नावावर असून त्याचा नॉमिनी अशोक खरात आहे। ईडीचं पथक राहता येथील समता पतसंस्थेमध्ये दाखल झाले। ईडी कडून खरातच्या प्रॉपर्टीची सखोल पडताळणी सुरू आहे। जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू असल्याची माहिती असून प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजार मूल्याचा तपास सुरू आहे। अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिक कार्यालय आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती। पुण्यातही भोंदूंकडून महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर येते। कौटुंबिक वादावर तोडग्याचा आमिष दाखवण्यात आले। महिलेला 50 लाखांचा गंडा तर स्वारगेट पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अंगात दैवी शक्तीचा संचार असून कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचा आमिष दाखवत एका भोंदूनं महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या भोंदूनं बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून या महिलेला 50,55,000 रुपयांचा गंडा घातला। या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी भोंदू विरुद्ध गुन्हा दाखल केला। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने प्रकरणाची चौकशी सुरू आहे। विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कंपनीतील 6 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। अटकेत असलेल्या 6 आरोपींवर कंपनीने कारवाई केली। धर्मांतर प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।